बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। लाचारांनो, तुम्हाला मतासाठी आणखी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे। मुसाला घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची अवलाद तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका। हे पाकिस्तान धार्जिणे, यांना पाकिस्तानाशी प्रेम म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते। यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं, यांना पाकिस्तान प्रेमी येते। यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्यांना आपण जे नावं ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे। मला आश्चर्य वाटते, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून जे राजकारण करत आहेत डुप्लिकेट शिवसेनावाले, आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार असं म्हणतात, त्यांच्या टोमण्यावर लाथा मारल्या। तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। लाचारांनो, तुम्हाला मतासाठी आणखी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे। मुसाला घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची अवलाद तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका। तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहत आहेत। खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून आहे। ऑपरेशन सिंदूरवरून ते म्हणतात की हा सिंदूर अर्धवट टाकला। आता तू महिलांच्या सिंदूरवर सुद्धा चर्चा कर, त्या ऑपरेशनवर चर्चा कर आणि जे काही घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारताला सहकार्य करण्याची भूमिका नाही। हे पाकिस्तान धार्जिणे, यांना पाकिस्तानाशी प्रेम म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते। यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं, यांना पाकिस्तान प्रेमी येते। यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्यांना आपण जे नावं ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे। हे सामने जर भारतात किंवा महाराष्ट्रात झाले असेल तर आम्ही उधळून लावले असते असं त्यांचं म्हणणं। याची तेवढी हिंमत नाही हो, यांची आता हिंमत राहिलेली नाही। हे फक्त बोल घेवडे यांची आता त्या यांना शक्य झालं ना, हे कलानगरच्या बाजूला जे स्टेडियम आहे तिथं सामने घ्यायला बसले। आपण मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये याच्यावर MRI आणि स्कॅन, तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही। इम्प्लिमेंट झालेला आहे, कलेक्टरने तसं पत्र त्यांनी घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा घाटीच्या अधिकाऱ्यावर म्हणजे डीनवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार। गोगावले जे आहेत त्यांच्यावर संदर्भात एक मुद्दा समोर आलाय। जिल्हा परिषद शाळेचे 2 शिक्षक होते, त्यांनी उसनवारी तत्वावर त्या शिक्षकांना स्वतःच्या वैयक्तिक PA म्हणून नेमणूक केली नाही। याबद्दल मला आणखी परिपूर्ण माहिती नाही, त्यामुळे याची भाष्य करणं योग्य नाही। आल्यानंतर मनपाने कारवाई थांबवली, पुन्हा कारवाई कधी चालू? कोणतीही बडी असो का छोटी असो, कोणतीही कारवाई मनपा थांबवणार नाही। मनपा पुन्हा असा भेदभाव केला तर त्याच्यावर दखल मी स्वतः घेणार आहे। म्हणून गरीबाच्या घरावर बुलडोजर मोठ्यांना संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही, मी घडू देणार नाही। लाडकी बहीण योजनेचा आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। निश्चित कारवाई केली जाईल। लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती, ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती। जे 4 व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा, हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे, म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।